श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी आपल्याला सोमवारी काय करायचं आहे सांगण्यासाठी आली आहे. सोमवारचा दिवस आहे, सूर्याला जल दिलेला आहे, गणेशजींना आणि दुर्वा फुल अर्पण केलेलं आहे. शिवलिंगावर जल द्यायचं आहे. जर तुमच्याकडे दूध दूध असेल तर दूध द्या, पंचामृत द्या, औसाचा रस द्या. अशा कुठल्याही फळाच्या रसाने तुम्ही शिवशंकराची आराधना करू शकता. पण जल देणं फार चांगलं आहे आणि दूध, तर ह्याच्याने तुमचा चंद्रमा खूप चांगला होतो आणि तुमच्या बुध ग्रहाला चालना मिळते. बेल फुल अर्पण करा, धूपबत्ती दाखवा, ओम नमः शिवायचा 108 वेळा जप करा, ज्याच्याने तुमच्या अंतकरणापासून तुम्ही शिवशक्तीला आपली भक्ती पुरवताय ह्याचं प्रतीक होतं. आपल्या देवींना हळदी कुंकू फुलं वाहा, तुळशीला दिवा लावा, दारामध्ये संध्याकाळी दिवा लावा, घरामध्ये धूपबत्ती करा. आणि आजच्या विशेष दिवशी आज तुम्ही पांढरे तांदूळ किंवा साखर असं पांढरं काही तुम्ही दान केलं तर खूप चांगलं. आणि जिथे भंडारा चालू आहे, कारण सगळीकडे आता काही ना काही निमित्तानं पूजा वगैरे किंवा काही ना काही चालू असतं, तर तिथे तुम्ही भंडारामध्ये मीठ आणि द्या. मिठाचं दान सगळ्यात चांगलं उत्तम दान असतं. तर तुम्ही आजच्या दिवसात एखाद्या मंदिरामध्ये किंवा जिथे भंडारा असेल तिथे मिठाचं दान द्या, साखरेचं दान द्या, त्याच्याने मिठास तुमच्या आयुष्यामध्ये गोडवा तसाच राहतो. आजच्या या दिवशी जितकं तुम्हाला शांत राहील तितकं शांत राहायचं आहे, कारण हे आता आपल्याला खूप चांगले दिवस आलेले आहेत. 2025 संपून आपण 26 ची तयारी करतोय आणि 2026 मध्ये आपल्याला सूर्यदेव आपला राजा आहे आणि सगळ्यांचा करता धरता आहे. त्याच्यामुळे आतापासून तुम्ही सूर्याची आराधना करायची आहे. मंगळाचं साल आहे, ज्यांचे शेवटचं चालू आहे काही अडचणी, त्या अडचणींना आता अंत होण्याचे जवळच आलेला आहे. तर तुम्ही खूप आराधना करा. गणेश अथर्व शीर्ष वाचा, हनुमान चालीसा वाचा, सगळ्यांचं भलं होईल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.